भगवान शिवांच्या 11व्या आणि 12व्या अवताराविषयी जाणून घ्या। 11 यतीनाथ अवतार। भगवान शंकरांनी यतीनाथाचा अवतार घेऊन पाहुण्यांचं महत्त्व पटवून दिलं होतं। या अवतारात पाहुणे बनून त्यांनी भिल्ल दाम्पत्याची परीक्षा घेतली। त्यामुळे भिल्ल दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला। धार्मिक ग्रंथानुसार शिवभक्त आहुक आहुका भिल्ल दाम्पत्य अर्बुदाचल पर्वताजवळ राहत होते। एकदा भगवान शंकर यतीनाथांच्या वेशात त्यांच्या घरी आले। भिल्ल दाम्पत्याच्या घरी रात्र काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। आहुकाने आपल्या पतीला गृहस्थाच्या नम्रतेची आठवण करून देत बाहेर रात्र घालवण्यासाठी आणि यतीला घरात विश्रांती देण्यासाठी स्वतःला धनुष्यबाण देऊ केले। अशा प्रकारे आहुक धनुष्यबाण घेऊन बाहेर गेला। पहाटे आहुका आणि यती यांनी पाहिले की आहुकाला वन्य प्राण्यांनी मारले आहे। हे ऐकून यतीनाथ खूप दुःखी झाले। तेव्हा आहुकाने त्यांना शांत केले आणि सांगितले की तुम्ही शोक करू नका। पाहुण्यांच्या सेवेत जीव ओवाळून टाकणे हा धर्म आहे आणि त्याचे पालन केल्याने आपण धन्य होतो। जेव्हा आहुका आपल्या पतीच्या चितेत जळू लागले तेव्हा शिवाने तिला दर्शन दिले आणि तिला पुढील जन्मात पुन्हा आपल्या पतीला भेटण्याचे वरदान दिले। 12 कृष्ण दर्शन अवतार। या अवतारात भगवान शिवाने यज्ञ इत्यादी धार्मिक कार्यांचे महत्त्व सांगितले आहे। त्यामुळे हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक आहे। धार्मिक ग्रंथानुसार राजा नभगाचा जन्म इक्ष्वाकुवंशी श्रद्धादेवांच्या 9व्या पिढीत झाला। जेव्हा ते अभ्यासासाठी गुरुकुलात परतले नाहीत तेव्हा त्यांच्या भावांनी राज्याची विभागणी केली। ही बाब नभागला कळताच तो वडिलांकडे गेला। पित्याने नभागाला सांगितले की यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांची आसक्ती दूर करून त्यांचा यज्ञ पूर्ण करून संपत्ती मिळवावी। त्यानंतर यज्ञभूमीवर पोचल्यानंतर नभागाने वैश्य देव सूक्ताचे स्पष्ट उच्चार करून यज्ञ केला। अंगारिक ब्राह्मण नभागाला यज्ञावशेष धन देऊन स्वर्गात गेले। त्याचवेळी कृष्णदर्शनाच्या रूपात शिव प्रकट झाले आणि म्हणाले की यज्ञातील उरलेल्या संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे। जेव्हा वाद झाला तेव्हा कृष्णदर्शनाचे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी वडिलांकडून निर्णय घेण्यास सांगितले। नभागाने विचारल्यावर श्रद्धादेव म्हणाले, तो मनुष्य, शंकर हा देव आहे। यज्ञातील उरलेली वस्तू त्यांच्या मालकीची आहे। वडिलांचे म्हणणे मान्य करून नभागाने शिवाची स्तुती केली।